ब्रिज धक्का आहे तो, नवीन धक्का बांधला आहे. तर येस मंडळी, आता आपण आलेलो आहोत मालवण बंदरावर आणि आता आपण मासे खरेदी करणार आहोत. आणि आज बऱ्याच वर्षानंतर मम्मी आलेली आहे. आणि मम्मी जेव्हा म्हणजे लहान मुलं जेव्हा खेळणीच्या दुकानात कसं जातात, तर तशा प्रकारची काहीतरी मम्मी माशांची शॉपिंग करते. तर ती आता आपण बघणार. खरोखर म्हणजे मजा येणार तुम्हाला की ज्या प्रकारे ती माशाची खरेदी करते ना, म्हणजे हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे. तर चला वेळ न वाया घालवता जाऊया आपल्या फिश मार्केट. आपले मासे आहेत ते परत बंदरावर येत आहेत आणि आज बऱ्यापैकी चांगली गर्दी आहे. चल तू चलत राहा, तू बघत राहा. आणि आज स्पेशल डे आहे कारण मम्मी आली आहे बऱ्याच वर्षांनी फिश मार्केटला. तिला चालायला जमत नाही पण ती बोलली की नाही, रविवार आहे, श्लोकसाठी काहीतरी मासे घ्यायला मी येतेच. तर इकडे चिंगळ्या आहेत वाट्यावर, साधारण 200 रुपये वाटा आहे. मम्मी काय करायचं? तो 100चा आहे. तुला कुठला पाहिजे तो बघ. त्याला मम्मीला तिन्ही वाटे पाहिजेत तर ती टोपली विचारतो. ते बांगड्याची टोपली कशी आहे? 1800. अरे बाबा जामत मागा. देतलच कशी होय हो, कशी देतल तेच हे जे मोरिया आणि ते मोरिया जरा फरक असतात. सांगा बाकी कशी देतल. होय तासच. 1200. साधारण बांगडे आहेत ते 1800 रुपये टोपली आहे. हे घ्या, हे घ्या मम्मी तुझी मुशी. नाही ताजी आहे मला माहिती आहे, मी नेहमी येतो ग. तर जस्ट आता आपण मुशी घेतली आहे. होय, आणि साधारण 550 रुपये किलोनी मुशी होती. आता मम्मी ना कुल्फीसाठी मासे घेते. कुल्फीसाठी आमची बिल्ली आहे ना तिच्यासाठी. बघूया आता सगळ्यांसाठी, जेवढे पण जितके पण माणसं आहे ज्यांचं श्रावण नाही आहे त्यांनी आज मासे खायचे आहेत. कसं घे वाटो? 100 आण. थांबा लावू नको. मावशी तो शिंगडो वाटो कसं घे? 500 ना. किती 5 आहेत ना ते शिंगडे? बघा मस्त एकदम फ्रेश आहेत. 50ची होई का तुका? इकडे मस्त गुंजले आहेत, मोदकं आहेत. मावशी गुंजले कसे आहेत ते? 500 रुपयांनी जोडी. जवळपास तेवढेच आहेत मासे. कुल्फीसाठी पण मासे घेतलेले आहेत. सध्या ना मुशीचा सीझन आहे. मुशी म्हणजे शार्क. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मुशी दिसणार आहे. बघा इकडे पण मुशी आहे. काय म्हणते? नाही घेऊ द्या. बघा ही मोठी मुशी आहे. इकडे काय चिंगळा आहेत. चिंगळा म्हणजे प्रॉन्स. काय निशाता इकडे काय आहेत? बांगडे नको घे, बांगडे कोण नाही खाणार आता. इथे सुळे कसे ना देऊ नको माका. ही बा आऊस माझी ही ती सुळे होयत म्हणूनच विचारले ती कमी. डॅडी खाणत नाही, डॅडींचा श्रावण. आपण खाऊया त्यांच्या मागे. 500 जाणार ते. 500. अगं खाणारे कोण नाही त्यांच्या श्रावण आमच्याकडे. काय नको सध्या नको. या बघा मुशी आत्ता घेतलं एकान दिल्यानी. निशात आहे वैतागली. म्हणून मी सांगते तू चांगली होते ना. औषध घेऊन ये. घेऊन इलंय. प्रॉन्स पाहिजेत बरे आहे त्याच्याकडे. विचार या एवढेच थांब. राजू बारकी आहेत म्हणता. वाटेल लहान असं 200. अरे किलोन देता तो, वाट्यान नाही देणार. यो मोठा माणूस आहे, वाट्यान नाही देणार. बघा याच्याकडे. तर आपण हातातली मोरी आहे ना ती ठेवून आलो आणि आता राजूकडे प्रॉन्स घेतोय. टाक. आज फुल शॉपिंगचा जबरदस्त मूड असणार आहे.
कारण मम्मी आहे आज. मोजू नको कसा. गुंजले कसे मावशी? 500 नसत. बरे आहेत मस्त. सोडी सोडी बघा आता हे शेंगटे आहेत. त्याला आहे ते का शिंगाडो पण म्हणतात ना. पण शेंगाडो हे 100 आणि वाटा. घराकडेच करतलं. नाही घराकडे ते काटो करतो. दोनच लावतात. त्या पिशी मुशी दिली आहे. साफ नाही करायला म्हणजे सांग थांब जरा. हे बाई ताई तुला ताई आऊस माझी आऊस. आपण सुरमई घेतो ना ते यांच्याकडनं घेतो. हिच्याकडे मुशी बघ इकडे. ती तेच म्हणाली मुशी कशी घेतली 450 माझ्याकडे होती. राहू दे हरकत नाही काय. परत पुढच्या खेपेत जबरदस्त मासे आहेत आज बाजारात. कुर्ले ते कुर्ले 200 आहेत. वा बरे. मम्मीची बार्गेनिंग स्किल्स आहे ना ही नेक्स्ट लेवल आहे. ते सुंगटं कसे आहे का? 500 आणि पापलेट 1300 आहेत. प्रॉन्स मोठे व्हाईट जे आहेत ते 500 किलो आहेत. बघा तर मी बोललो ना की ही बार्गेन करून काहीतरी मस्त चांगला देणारच. मावशी ते चिंगड्याचं वाटं कसं वा? शेतकं आहेत 500 रुपयांनी वाटा. कापी आहे ना ती. कापी वाटा 200 रुपये. मासे सध्या महागच आहेत ग. कसले विचार का? कुर्ले कसे आहे ते? 500 आणि 300. चांगलं. मुशी 450. नको नको घेतलं हो घे. महाग घेतलं हो. उतरल्या स्कूटरवरसून घेतलं ना तर 500 घेतलं मी. आता हे काय कुबलाकडे दिलं आहे सोलूक. ताई ती सांग होती पुढे तरी यायचं मला. जाऊ दे मराठी थोडं कसली की थोडे करतात. चल तो बघतो सोलून देईल. हा कुठला मासा आहे एवढा मोठा? दनादन शिंगाडाच आहे का तो? हा तो शिंगाडो अरे मोठो. हां आता आपण शिंगाड्यामध्ये 3 साईज बघितली. एक छोटी एक एवढी आणि हा केवढा आहे बघा. साधारण एक 7-8 किलो असेल ना तो. 6 किलो ना आपली एक आहे. तुका फक्त सोलून होईत ना की तुकडे पाडून होईत? हां हे बघा आता मोरी ना ही सोलली जाते. त्याची स्किन आहे ना ती काढली जाते. कटिंग करून असं नसतं ते. हां देईन नाही शेंगटा नाही येण्यात दे देईल का आपण. तर आपली मोरी घेतलेली आहे दादानी. ताजी आहे एकदम. आता त्यांनी उचलली ना त्या ह्याच्याने पण आपल्याला कळतं की मोरी फ्रेश आहे की नाही. जेव्हा त्यांनी मधून उचलली तेव्हा ती तरतरीत राहिली पाहिजे. ती अशी बेंड नाही झाली पाहिजे. स्टिफ राहिली पाहिजे. वा आंघोळ घातलं आहे त्याला. आता मोरी ताजीच मिळणार का मम्मी? रोजच्याला खपवच्या आहेत तिच्यात होय तरी. ताई कुबलान वाटे दिले नाही आहेत असा जागा लाव. आणखीन आहे का? हे 2 आहेत आणखीन एक देत आहे. कसं आहे वाटो यो? कुर्ले आहेत का 400? कुर्ले 400 आहेत का तुका? मोठं जाळ होतो देवा. नको नको मोडू नको तसेच बांधून देवा इथे. फायनली डील कुर्ल्याची झाली आहे. मम्मी 400 मागत होते ते नाही म्हणालेले. पण आता काय होतं जसं जसं ऊन चढतं ना त्यांनाही घरी जायचं असतं पटकन संपवून की थोडंफार बार्गेन होऊन जातं. तर 400ला मोठा जाळा कुर्ल्याचा मम्मीने घेतलेला आहे. बघा मस्त मोठे कुर्ले काकांनी दिलेत आपल्याक. कसं असतं ना बार्गेन जरी आपण केलं तरी समोरची व्यक्ती आपला लॉस करून व्यवसाय करणार नाही. त्यामुळे सर एक साधारण 20-50 रुपये इकडे तिकडे बार्गेन हे चालतं हरकत नाही. ते इकडे मावशी तांबोशी साफ करते. मस्त मोठी तांबोशी आहे. काटे बोललो कडक आहेत त्याचे. होय ना
टुरिस्ट कमी असतात त्यामुळे पॅकिंग करायला इकडे सध्या कोण नसतं आणि सगळे लोकलच आहेत. जेवढे आहेत नाही सगळे आपले गावातली स्थानिक माणसं आहेत जी रविवारच्या दिवशी मासे एन्जॉय करायला आलेले आहेत. मस्त आहे. 250 ला देतो. कितीला देतोय तो? घेऊन संपव काय ते. लहान मुलं खेळणीच्या दुकानात येतात ना तसं मम्मी करते बघा. आता बार्गेन चालू आहे. झाला मग त्यांका पण घरी जाऊ बरा ना का. किती किलोचा हा? 7-8 किलो हा. वा मस्त. हो 8 किलो. वा त्या पण मोठे असतात ना टोळ. हो मोठे पण असतात. खूप मोठे असतात. सीझन चालू झालो आहे. टोळचो हां मस्त. मोरी इकडे पण आहे. मुशी म्हणजे आज जबरदस्तच आहे. खूपच मुशी आहेत सगळीकडे. शार्क साधारण 450 ते 500 रुपये किलो आहेत. ए चल निशाताई येतो गे. बघा आता हा जो शिंगाडा आहे ना हा पण शिंगाडाच आहे पण हा छोटा आहे. तो मगाचचा होता तो एक 8 किलोचा होता. काय माहीत नाही आयडिया. बघा हे निशाताईचे स्किल्स बघा. सेलिंग स्किल्स. नको 200 एवढे बारीक. इथे काय तांबोशी आहे काय की नाही ना. तर मासो खायचो हा. मांदेली ती अशी लांबसर असते. अच्छा गावची मांदेली ही. आपल्याकडे मांदेली म्हणजे ती अशी चपटी असते ब्राऊन ऑरेंज कलरची. हो मी पण पहिल्यांदाच बघतोय. तर मित्रांनो याच प्रकारे आपली फिश शॉपिंग झालेली आहे. मम्मी काय काय मासे घेतले ते तरी आठवतात का तुला? नाही एवढे घेतले की काय नाही लक्षातच नाही. तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की मम्मी जेव्हा मासे घ्यायला येते ना तेव्हा ते आपल्यासारखे 1-2 किलो घेत नाही. ते खूप मासे घेतात. आता ही ठेवणार कुठे आहे ना तुझ्याकडे नियोजन त्याचा? फ्रीजर आहे. हां फ्रीजर आहे बघा. एवढे मासे आता घेतलेले आहेत. चला आता पटकन घरी जाऊया आणि बघूया आता ह्याच्यातलं काय बनतं आहे. येस तर नमस्कार मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघितलात की श्रावण सुरू असतानाही फिश मार्केटला किती गर्दी होती आणि बरीच माणसं आहेत जी श्रावणातही मासे खातात पण चिकन खात नाही. जर तुम्ही त्यातले एक असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. होय रे आलो रे आलो. हे बघा हे आमचे 2 बुबू. ठीक आहे. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि आपल्या चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर असे छान छान सुंदर गावातले व गाव जीवनाचे व्हिडिओज आपण नेहमीच तुमच्यापर्यंत आणत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.